विठ्ठल 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 विठ्ठल. पाषाण अंतकरणाच्या माणसाचं सुद्धा हृदय पाजरेल. बघा ऐका सिद्धांत पुढे. त्या बाईनं एका गाडग्यात हात घातला. गाडगं मातीचं असते, त्याच्यात हात घातला आणि त्या मातीच्या गाडग्यातने एक मिठाचा खडा काढला. पूर्वीच्या काळात खडे मीठ होतं, आता लय वाटल्या घातलेलं नाना प्रकारच्या कंपन्याची मीठ खालीत माणसं, म्हणून तर पसापसा गोळ्या खालीत. त्या मिठाच्या गाडग्यात हात घातला, त्याच्यातला एक खडा काढला. तो मिठाचा खडा पाण्यात बुडवला, पाण्यात, आणि लेकरांच्या ओठावून फिरवला. खारट मिठाचं पाणी चाटीत 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 त्या बाईची लेकरं झोपली हो. आणि त्या पोरांचा काका, त्या पोरांची काकी 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसत होती. सख्खी काकी, सख्खी काकी. काका एका श्रीमंत माणसासोबत सुवर्णाच्या पात्रात जेवत होते आणि या लेकरांना खाण्याची पंचायत. यांचे वडील द्वारकेच्या मालकाचं भजन करायचे आणि या पोरांचे काका एका श्रीमंत माणसाची स्तुती करायची. कालांतरानं तो श्रीमंत मेला. कालांतरानं तो श्रीमंत मेला. कालांतरानं तो मेल्याच्या नंतर त्याची स्तुती करणारा व्यक्ती, त्याची स्तुती करणारा व्यक्ती पैठणच्या दरबारात थाटी घेऊन भीक मागायला बसला. जवळ पैठण आहे ना, अशा मंदिराच्या ठिकाणी थाटी घेऊन भीक बसला. वाडा मला काहीतरी. 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसणारीचा नवरा संसार धकिण्यासाठी मंदिराच्या दारात थाटी घेऊन बसला. ही त्याची परिस्थिती. आणि ज्यानं देवाचं भजन केलंय, साडी नव्हती बायकोला नेसायला, अहो स्वतःच तर भागीलच असन, पण अख्ख्या गावातल्या लोकायला घर सोन्याची करून दिली. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री सुदामदेव. फार मोठी व्यक्ती. किती श्रीमंती सांगू तुम्हाला. सुदामदेवाची नगरी पंढरपुरातल्या मालकानं, द्वारकेतला मालक आणि पंढरपुरातला मालक एकच आहे. गाव सोन्याचं करून टाकलं. देवाला हे सासरवाडीतून आलेलं धन होतं. तिकून जर आलं ना धन, या नदी जर उलटी वाहिली ना, तर कधी कधी ती सप्त्यात खर्चली पाहिजे. सासरवाडीतून आलेलं धन कधी कधी सप्त्यात खर्चिलं पाहिजे. आणि सासरवाडीतून आलेलं फुकट धन जर सासरवाडीत नाही खर्चिलं तर तिसऱ्या पिढीला बॉम्ब पडत असतो. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं नाही सांगत मी, सोप्या सोपची सांगतो. विठाला 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 भगवंताला या मनाविषयी मी पुढे सांगणार आहे पुढे या मनाविषयी. ते सासरवाडीतून आलेलं सोनं होतं. मग हे कसं करायचं? एका भजन करणाऱ्याचं गाव सोन्याचं करायचं. बाबा माझं मत आहे, जो भजन्या तंबाखू खात नाही, जो भजन्या बिडी वढीत नाही, पकवाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार, रामायणकार, भागवतकार, तंबाखू खात नसेल, बिडी वढीत नसेल, सिगरेट वढीत नसेल, गांजा वढीत नसेल, रंगारंगाचं पाणी पित नसेल, तर त्याला चांगली गाडी असली तर काऊन तुमच्या पोटात डबा उठतो? हा, त्यानं भारीच्या गाडीत बसावं, पण त्यानं हे पहिलं सांभाळा. बरं पहिलं सांभाळा. भजन्या तंबाखू खाता असेल आणि भजन करता करता घोंगडी खाली करता घालीत असेल तर त्याला गाढव पण भेटून बसायला आहे का नाही. असं चांगल्या चांगल्या व्यक्तीला, अहो निष्ठेनं भजन करणारी व्यक्ती होती ना, अख्खं गाव सोन्याचं केलं, अख्खं गाव सोन्याचं. आणि 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. किती क्विंटलाचा एक अर्बुज? शिक्षक किती आहेत चाटेसर इथं? सांगा ना काय होतं. मी 7वी शिकलेलं आहे, तुम्ही MA BEd AA MA MA आहे का नाही. किती लोक आहेत, आहे का नाही, किती लोक. अर्बुज कशाला म्हणायचं? खरवतीने खरवती भयतति जायो अर्बुज भयतति प्रणम्या शंखन प्रति शंख भयतति भाषा नित्य भयातति विन्मख जायो खनिरर भयतति सुदयनि खनिरर भयतति सुदयनि मेय भयायनि जायन्ते मेय भयायनि जायन्ते मेय भयायनि जायन्ते. खर्वाम्नि खर्वाणि पद्मम् अर्बुजा शंख प्रणयति यति खना बावनिया तितिक्षो अर्बुजो नतिः यज्जायति परवा सुधेशो इन्मखान भयंजनाः. मला वाचायचा नाद आहे म्हणून पाठ आहे, नाही तर मी कुठं लय मोठं शिकलो इतकं पुढं पाठ करायला. वाचाय मी लोकांचं इचकित नाही, मला पुराण वाचा वाटते. 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. विश्वकर्मा महाराज नावाची एक महान अधिकारी देवता आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्या देवतेला कलेची देवता म्हणतात.
विश्वक्रमाची कृपा 19 लोकांवर झाली. त्याच्यात सगळ्यात मोठी कृपा, ज्याला तुम्ही इंजिनियर म्हणतात ना, सिव्हिल इंजिनियर, बांधकाम खात्याचा आर्किटेक्ट, त्याच्यावर विश्वक्रमाची कृपा असते. हा, विश्वकर्मा 19 पैकी एक. बाकीचे. आणि दुसरं एक सांगू का, ते लाकडावर कोरीवर काम करतात का, हे पांचाळ, यांच्यावर विश्वकर्माची कृपा. 19 पैकी 2 सांगितले. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर ॲक्शन येते ना, मग बाकीच्या 17 गोळ्या तुम्ही नंतर पाहता, आहे का नाही. पुन्हा बाकीचे कोण होते ते, विठाला विठाला अशी विश्वकर्मा कलेची देवता, ज्यानं रावणाची लंका त्यांनीच बांधली होती. अशा विश्वकर्मा नावाच्या देवतेचा भगवंताला निरोप आला. अख्खं गाव सोन्याचं केलं. सुदाम देवाच्या नगरीतल्या म्हशी बांधायची खुंट सुद्धा सोन्याची, साखळ्या सुद्धा सोन्याच्या, गाईच्या साखळ्या सुद्धा सोन्याच्या. तर बायकायनं कशाला उगत तिळ तिळ घेऊन फिरायचं, आहे का नाही. मसडायच्या गळ्यात साखळ्या सोन्याच्या. हे मी सांगतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, चुकून बोलणार नाही. या बा, वक्त्यानं मनचं बोलणं. गौमासं स्थितायां भक्षन्ति पापहा. वक्त्याने स्वतःच्या मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. धेनु भयतति यति जीवाना कंचन भवतति जाय सुधेषु वेढा भवति कलंजनाना वेढा भवन्ति कलंजनाना हेमति कांती सुधाजयो हेमति कांती सुधाजयो हेमंती कांती सुधाजयो. हा पुरावा जाबालीचा आहे. जाबाली नावाचे महान संत होऊन गेले. त्यांनी सांगितलं हेम म्हणजे स्वर्ण. त्याच्या गलाश्रेतम हेमती भवा सूत्रे भवतति छंदानाम धेनुर्वच्छर भयतति जायी झालरी भवतति जायन्ते शृंखला भय सकल सिदा जायन्ते कुतुंजनाः. हिऱ्या माणिकाची कोंदण असणारी वासराच्या पाठीवर झालर होती. गाईचे शिंग सोन्यानं मळवलेली होती. एवढी श्रीमंती. आणि 52 अरबुज क्विंटल सोनं शिल्लक उरलं. काय करायचं? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, माझं भजन करणाऱ्याला दिले, वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. त्या व्यक्तीचा मसनवाटा सोन्याचा करा. अंगीकार ज्यांचा केला नारायण सांगतो. हो, कल्पना करा, रावणाला 7 कोटी घरं सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा. 2:15 वाजता रावण फुकला. बरोबर दुपारी 2:15 वाजता. हे रामायणात नाही पाहायचं, दुसऱ्या पुराणात बघायचं. मला काही तुरीच्या पाट्यात नाही सापडलं. विठाला विठाला भास्करो माध्यानी भयोना चला चळे अंगुळीचे निभय केने तय प्राप्तला भास्कर सुधने भडाग्नी दिदला तया शिव. आजच्या कीर्तनात नसतेच सांगत, पण आठवलं सांगतोय. माध्यानाच्या वेळेच्या नंतर काही अंगुळीच्या पलीकडे सूर्य सरकला, त्याला 2 पावणे 2चा वेळ म्हणतात. त्या वेळेला भडाग्नी नावाचा अग्नी रावणाला लागला. पण मातुड्याच्या मसनवाट्यात सोन्याच्या गावात राहणारा रावण. अलका नावाची नगरी आहे. अलका नावाची नगरी कुबेराची आहे. या विश्वातला सर्वात मोठा श्रीमंत कुबेर आहे. तो पंढरपुरातला मालक सुद्धा नाही, काशीतला मालक सुद्धा नाही. कोणाचं हे धन सांगता का? देह हे काळाचे देह हे काळाचे सदा कुबेराचे देह हे काळाचे देह हे काळाचे देह हे काळाचे
कुबेराचे, पंढरपुरातल्या मालकाने या कुबेराकडनं धन उसनं घेतलंय. त्या कुबेराची नगरी होती अलका नावाची नगरी. ही पूर्ण सोन्याची नगरी आहे. कुबेराची अलका नावाची नगरी सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. रावणाची अख्खी नगरी सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. इंद्राची अख्खी नगरी सोन्याची आहे, तिथं माणसं मरतच नाहीत, त्याच्यामुळे मसनवाट्याचा काही संबंध नाही. तिथं माणसाचं पुण्य संपलं की त्याला खाली ढकललं. तुका म्हण जाती पुण्यक्षया देवती, पुण्यक्षया देवती, पुण्यक्षया तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती. पुण्य संपलं. अहो, कोट्यावधी रुपयाच्या गाडीत बसून गेलेला माणूस बँकेत खात्यावर पैसे नसले की मॅनेजर म्हणतो हे रस्त्यानं बाहेर निघा, हेच रस्ता आहे बाहेर निघायला. आणि मळकट कपड्याचा माणूस त्याच्या खात्यावर पैसे असू द्या, या 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 तुम्हाला सही कर, इकडे येता येत नाही का, मी तिथंच तुमची विड्रॉलवर अंगठा घेतो. बॅलेन्सवाल्याला इतकी किंमत असते. तशी स्वर्गात तिथं किंमत. त्या इंद्राच्या नगरीत मसनवाट्याचा संबंधच नाही, म्हणून काही संबंध नाही. पण अख्खं गाव सोन्याचं आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश असतील, या प्रत्येक देशात एकच व्यक्ती तितका श्रीमंत. त्या व्यक्तीचं नाव सुदामदेव. भावाचे ते हाल झाले आणि सुदामदेवाची ही परिस्थिती झाली. ताकद कशाची? अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण. निंदते ही तेने वंद्य केली, निंदते ही तेने वंद्य केली, निंदते ही तेने वंद्य केली. अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार स्वीकार केलेली सुदामदेव या पदाला पोचले. म्हणून अंगीकार ज्यांचा केला नारायणे, म्हणून देवानं स्वीकार करावा. काय करायचं बाकीच्यांचा? पंढरपुरातल्या मालकाने लग्न केले 16,107. तसे 16,108 येत. सांगतो ना पुढं, दमदारा फक्त. 16,107 लग्न केले पंढरपुरातल्या मालकाने. एके दिवशी प्रभू सकाळी सकाळी उठले. रोज उठले की आईचं दर्शन घेत होते. कोण माहिती? पंढरपुरातला मालक 8व्या अवतारातला आईचं दर्शन घेत होता. मी तुम्हाला एक सांगू का माझ्या श्रोते जनार्दनांनो, जगात सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा पुण्यवान जगात कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. काही गोष्टी आपल्या धर्माच्या सांभाळीत जा, पुण्य लागन तुम्हाला. देव तुमचं चांगलं करेल. माझी काय पात्रता आहे तुम्हाला उपदेश करण्याची? काय लायकी आहे माझी? माझं वयच काय 83चा जन्म आहे माझा. शिक्षण 7वी पास आहे. तुम्ही किती शिकलेली माणसं आहेत, गाडीभर पुस्तकं पाठ केलेली माणसं आहेत, तर तुम्हाला शिकवणं माझी लायकी आहे का? पण ज्ञानोबा आहे, तुकोबरायचा चपला त्यांच्यात खडावा झाडतो त्यांच्या. म्हणून जरा शिक तुम्ही मला किंमत देता. एरवी मला कोणी विचारलं असतं. माझी पात्रता नाही तुम्हाला उपदेश करण्याची. पण एक सांगू का सज्जनांनो, या विश्वातला सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. किती मोठी पोचपावती सांगू तुम्हाला. गिरगावचा बाळू म्हणतोय म्हणून डॉक्टर साहेब ऐकायचं नाही. मोठे नाना ऐकायचं नाही, ऐकायचं नाही, ऐकायचं नाही.
आई वडिलाची सेवा करणाऱ्या मुलाच्या देहूतले मालक पाया पडतात. नमो दया माता पित्याचे पालन नमो देवतान सत्यवाले नमो देवतान सत्यवाले नमो तया माता पित्याचे पालन पित्याचे पालन नमो तया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांची सेवा करतो मी त्याला नमस्कार करतो. कोण? देहूतले मालक तुकोबाराय, ज्यानं यमाच्या थुत्रीत आणली. थुत्रीत नाही, हे तर लय सोपं सोडून द्या. यम भांडे घासायला ठोला. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रामदासे तुकया घरी रामदासे तुकया घरी रामदासे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रामदासे तुकया करी तुकया घरी राबत असे. राबणे म्हणजे काम करणे. तुकोबारायच्या घरी दक्षिणेचा राजा यम काम करायचा. एवढी सत्ता तुकोबारायची. आणि ते तुकोबाराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. किती मोठं महत्व आहे सज्जनांना. काही माणसं आई वडिलाला मानित नाही तर महाराजाई संघ फिरत येत. त्या महाराजाचं पापूत आलं हे हरामखोर बोकांडीवर घेऊन फिरत विठाला तेव्हा कोणी महाराज असू द्या, पक्वाद्या असो, गायक असो, कीर्तनकार असो, त्याला जर कोणी एखादा मानिता असेल तर त्यानं मोठेपणानं म्हणायचं, तुझे आई वडील कुठे आहेत? हा म्हातारीचं मो जमतच नाही, चल तिकडं वय घोबडा, तू आमच्याकडे येऊ नको, तू ह्या पापानं आम्ही मजळून जाऊ. काय कामाचं आहे का नाही? चुकीच्या गोष्टी आहेत. माणसानं अहो सुधारायचं काम असते ना. त्या महाराजाला वाटते बरं झालं मग थैली वागवायला, गधडी आहे तू, पुढच्या जन्मात याची पार भूमिका तू घेणार आहेस गद्याची. तू हराम खोराला जवळ ठेवलास. विठाला 5000 शिकडे के तुम्हाला आणायचं तर आणजा, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय कोणाच्या मागे लागे नाही. काय भाकरी पुरतं ठुले पोरं. आता एकच पोरगे एक पोरगी तिथं जाईन कोणाच तरी घरी. आणि आमच्या पोरानं 4 वस्तूच्या भाकरी खाल्ल्या आणि एका रंगाचं पाणी मिळलं तर 2-4 पिढ्या त्याला संपत नाही. त्यानं पाणी मात्र एकाच रंगाचं प्यावा. आणि भाकरी बी गहू ज्वारी बाजरी मकाच्याच खावा. आणि त्या पण भाजी पोळीसोबत, त्या भाजीसोबतच खावा. कशासोबत खाल्ल्यान कोणतं पाणी पिलं तर बाळू महाराजाच्या 13व्या रुपयावर होतो नाही काय माहिती. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही का? तुम्हाला पोरं म्हणजे लय तुकाराम महाराजासारखे झाले का? अहो तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले म्या. समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. कडक बोललं पाहिजे माणसांना, नाही बिलं पाहिजे. काय गरज आहे त्याच्यात? माना अथवा न माना. मानील तो देईल काही, न मानील तो देईल काही. दर्शन घेतलं आईचं. कोणी माहित आहे? ही विश्वातली सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप आपल्या आईच्या सकाळी दर्शन घेतोय. मी मधल्या मागच्या 2-4 दिवस ॲडमिट होतो ना साहेबांकडे. त्यावेळेला लेकरांना शाळेत पाठवायला जायचे आणि येताना आईबाबांचं दर्शन घेऊन येतं. डॉक्टर व्यक्ती. जो ज्ञानोबराय तुकोबारायचं भजन करतो त्या प्रत्येक वारकऱ्यानं सकाळी आपल्या आईबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. लई मोठी ताकद आहे त्यांच्यात. तितकं पुण्य कशात नाही, कशात नाही, कशात नाही, कशात नाही. 4 फेब्रुवारी 2019ला हे दर्शक तिथला अपघात झाला गाडीचा. साक्षीला गुरुजी तकले सर. निरोप काढायला माझ्या आईला सांभाळायला 2-3 माणसं होते. एवढी टाकते काय मात्र तिला वाटत होतं माझं लेकरू अडकलंय, आता वाचतं का नाही याची थासतं नाही. जगातली कुठलीही शक्ती बरोबरी करू शकत नाही. म्हणून आई वडिलाचं दर्शन घेत जा. पाया पडतो तुमच्या. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही कुठला. काही नाही, काही करायची गरज नाही, काही गरज नाही. सगळ्यात मोठं पुण्य त्या आई वडिलाचं दर्शन आहे. माझ्या विटेवरच्या मालकाने दर्शन घेतलं.
आणि 10 वाजता एकदा दर्शन घेतलं म्हणजे उशिरा. तर कौशल्या देवकी मातेने विचारलं, चुकून बोललो कौशल्या, माफी असावी. देवकी मातेने विचारलं, कन्हैया अरे पहाटे एकदा माझ्या पाया पडलास ना तू, आता कशाला पाया पडला? आई मला एकदा आशीर्वाद दे ग तू. अंगीकार ज्यांचा केला नारायण आहे, उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. हो, कधी कधी कडव्याच्या बाजूला गेलो तर मला जागेवर आण जमावली. आणि जा कीर्तनकारानं कडव्यावर आलं पाहिजे. आणि कीर्तनकाराला जर कड होगवसत नसेल तर मग जरा अवघडच असते, आहे का नाही? कड होगवसलं पाहिजे, त्याचंच तर नाव कीर्तन. हे पुन्हा दर्शन कशा करता घेतलं? आई मला आशीर्वाद दे ग. कशाचा आशीर्वाद? ऐक ना आई, मी 16,107 लग्न केले ना, अजून एक करू दे ना. देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा बस झालं ना 16,107, कमी झालेत का बायका? अरे सध्या महाराष्ट्रात एक भेट ना. लय बेजार लोक आहेत एकेकीसाठी. हो, लय बेजार माणसं. अहो काहीचे बायडाटे ते फोनचे हँग व्हायला लागले, ते बायडाटे येऊच. बघा ना आमच्या बब्याला, आणि तुम्ही लय फिरत आहात. मी म्हणलं मी का पुरी पात फिरतो का? मी कीर्तन करायलो, भागवत सांगतो, प्रवचन वगैरे, मी कशाला पुरी पाहू? नाही पण आमच्या पाहुणे कोणी असले कुठं तर त्याला सांगा जाय आमचा बब्या आहे. मी त्याला सांगितलं की ते म्हणते त्याचा बब्या बुट हारपून येतोय. आणि मग याच्या बाब्याला कोण देईन बबी? कशी भेटन चंद्री मला सांगन याच्या बाब्याला? अहो लय चंद्राच्या नादी लागलेत पण चंद्री सापडत ना. एका माणसाकडे 2 गाढव होते. आणि सांभाळायची तारांबळ झाली ना, तर ते गाढव त्याला सांभाळणंच होईन. मग एक गाढव विकलं आणि एक गाढव ठेवलं. ते कुंभार दादा होते, त्यांचा धंदा होता मातीचे गाडगे, झाकण्या वगैरे, दिपाळीच्या पणत्या वगैरे असं करायचा त्यांचा मातीचा व्यवसाय होता. कुलाल दादा होते कुंभार दादा. त्यांनी त्या एका गाढवाला एका व्यक्तीला विकलं. ती व्यक्ती होती डोंबऱ्याचा खेळ करणारी. त्याचा बाजार वावडायला ती गाढव त्याने विकत घेतलं. पण एका यात्रेत दोन्ही गाढव एका जागेवर आले. म्हणजे हे पणत्या ऐकायला त्या बाजारात गेले आणि हे खेळ करायला तिथंच गेले. आणि गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? काम करून घेऊन गाव खराला सोडते, त्याला गाढव म्हणते. काम करून घेऊन संध्याकाळी चांगली वैरण आणि पेंड घाव घालते, त्याला बैल म्हणते. दूध तिचं घेऊन तिला चारा देते, तिला गाय म्हणते. पण काम करून घेऊन गाव खराला चरायला सोडते, ते बी मोकळं नाही, पायखुटी घालून मोकळं सोडलं होतं. कुठं जाईन ना, गलेलं येळपट असते. गाढवाला गाढव काऊन म्हणतात माहितीये का? गाढव पौर्णिमेच्या दिवशी भितडाच्या आडंगी उभं राहते. म्हणजे ते चंद्राला पण म्हणतोय लयच पोळायलो बापा. हो, लय पोळायला म्हणतात ते, लय पोळायले. ते भितडाच्या आडंगी वलसावलीला उभं राहते. गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? बांधल्याशिवाय गाय थांबत नाही, बांधल्याशिवाय मसळ थांबत नाही, बांधल्याशिवाय शेळी थांबत नाही, बांधल्याशिवाय बैल थांबत नाही. पण गाढव मेखीच्या जवळ गेले की नुसता असा सोयी सयाडा करायचा. त्याला वाटतं मला बांधलंच काय. रात्रभर गधलं तिथंच उभं आणि पाय तर मोकळेत पण हालीतच नाही. त्याला वाटतं मला बांधलंच. लय गध हेडपट हो, हो. काही बैल पण येडपट असतात बरं का. आमची इथं बंदुक्या आणि पिस्तोल्या नावाचे 2 बैल होते. त्याच्यातल्या बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाची सवय होती. चराट अशा दोऱ्या खात होतं ते. त्यानं आतकरी गुरुजी दोरी खाल्ली आणि दोरी खाल्ल्याच्या नंतर ज्या माणसाच्या शेताकडे बघायची ताकद नाही त्याची जाऊन जेवारी खाल्ली आमच्या बैलानं. त्याच्या गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं आपली जेवारी खाल्ली. ते आलं ना आमच्या घरी. लय महाराष्ट्रात तूप खाला तू, बैल नीट सांभाळ ना. नाही असं नाही म्हणलं ते, मी एरी म्हणायला लागलो. नाही त्याचे दातडं ठुली नसते ना. एरी सांगायला लागलो. एरी कीर्तना परत सांभाळ ना तुम्ही बैल. मी आमच्या गड्याला सांगितलं, अरे पाय ना ते आपल्या बंदुक्यानं चराट खाल्लं ते आपलं, ते पाय ना त्यानं ते दुसऱ्याची मका खाल्ली, ते घरानं आलं ना आपल्याला, त्याला बघ ना ते काय काय पाय ना त्यानं चौकात इज्जत घातली आपली. गड्याला राग आला ना, असा बंदुक्या मारला, कातडी निघुस्तर बंदुक्या हाणला. बंदुक्याला हाणल्यावर पिस्तोल्या हसू लागला. तर बंदुक्याला हुशार, बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्यानं त्याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते. अशा चराट खाणाऱ्या बैलाच्या बाकीच्या शहाण्या बैलानं नादी लागलं नाही पाहिजे 2-2 पायाच्या बैलांनी. हे जरा ध्यानात ठेवत जा तुम्ही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. 2 गाढव बाजारात भेटले. हे चाललं होतं ना, 2 गाढव बाजारात भेटले. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 लग्न करायचं होतं. बाजारात भेटले 2 जण.
ते दोघं मित्रच होते. अरे काय म्हणले रावश्या, गाढवाचं नाव रावश्या होतं. अरे काय म्हणले रावश्या, काय सुधारलेला होता नाचा, वाळलाच रे तू. हो म्हणला भावश्या, याचं नाव भावश्या. हो रे. अरे आपण संघ होतो तेव्हा चिमटा घेतला तर रगत नाही ग. अरे ते मालक खायला देत होतं ना, हे काहीच देत नाही. अरे मग जाय ना पळून, कशाला राहतो अशा नालायक मालकाची. तर ते म्हणला कवाच गेलो असतो, पण आमच्या मालकाची पोरगी दोरीवर नाचती, तिचं नाव आहे चंद्री, आणि ती एके दिवशी दोरीवून खाली पडली. आमचे मालक पोरीला म्हणले, चंद्रे तू जर पुन्हा खाली पडली तर तू गाढवा संगत लग्न लाईन. मी वाट पाहलो चंद्री कवा खाली पडत. अरे गाढवा, चंद्रायला चंद्र्या भेटन तर गाढवाला कशी चंद्री भेटन रे. जरा हिशोबात राह. लय आशावादी गाढव काय काय. असो, माझ्या मालकाची ती भूमिका थोडीशी. 16,107 लग्न अंगीकार ज्यांचा केला नारायण. 8वं लग्न करायचं ठरलं. आईसाहेबांनी सांगितलं, कन्या नको रे बाबा नको, काय करायचं लग्न तुला, बस झाल्याने एवढ्या बायका. त्या काळात बायका करायचं लय नाद होता लोकांना. हो, मी जे पुराण वाचतो त्या पुराणात 1 कोटी बायका एका व्यक्तीला. कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपी चंदा 12 शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा. 4 2 करणारायची काय सांगायची कथा. 703 राजा दशरथाला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला, 80,000 रावणाला, 1 कोटी चित्रकेतूला, 16,108 पंढरपुरातल्या मालकाला. असे लय मटे आहेत भरपूर. कश्यपाला 13, दिती आदिती धनुकाष्टा विला ताम्रहा. विश्व त्या 13 बायकांपासून झालं. हे विश्व ब्रह्मांड पूर्ण त्या 13 पासून. कश्यपाच्या 13, 60 मुली होत्या एकाला, 13 यांना दिल्या. त्याच्यातल्या 27 चंद्राला दिल्या. लय एडपट होतं ते चंद्र. हो, संप्रदायातल्या माणसांना लय गोड वागलं पाहिजे. चंद्रानं संप्रदायाचा अपमान केला. संप्रदायातला चंद्रानं अपमान केला. कोणता चंद्र माहिती वरचा. आज त्याची पौर्णिमा आहे ना, त्याच्या विरोधात नाही बोलायचं. आजच्या दिवशी जरा चांगलं वागतोय. चंद्रामृत तृप्ते पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. पुराणाच्या मतानुसार आजच्या चंद्राचा प्रकाश दुग्ध पात्रात पडत असतो. येतो भयो दुग्धानाम धेनुया भयस्थितेनाम आरजवो चंद्रामृतानाम व्याधी निरशन हितार्थायाम. आजच्या दिवशी चंद्र. पण चंद्राने कोणती चूक केली ती माहिती आहे. ज्या महाराजानं चंद्राला शिकवलं त्याच महाराजाची बायको घेऊन गेलता चंद्र. चूक काम केली ती, चूक काम केली. त्याला 27 बायका होत्या. 27. त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं जे नाव आहे तिला रोहिणी नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रावर 8व्या अवतारातल्या मालकांचा जन्म झाला. 27 बायका. अशा बऱ्याच त्या चंद्रांच्या पत्न्यांची नावं मुलीची ठेवत जा. चांगलं होत जाईल, देव तुमचं मस्त करत जाईल. चांगली नावं ठेवत जा. आपल्या संस्कृतीला सोबतील अशी नावं ठेवली पाहिजे. काही नावं नाही ठेवायची. असो, हे नको करू रे दुसरं लग्न. ऐक ना आई. मी 16,107 पत्न्या केल्यात. एका तरी बायकोची चप्पल तुटलेली आहे का? एकीची तरी दागिने खताडाला सोनाराची ठेवलीत का? एकीचं तरी घराणं माझ्या सासरवाडीत तिच्या माहेरात जाते का? मला नवऱ्यानं त्रास दिला म्हणून. मी किती चांगलं सांभाळतो का 16,107 बायकांना. एका तिळा इतकं दुःख देत नाही आई. मी एका तिळा इतकं दुःख देत नाही. मग एक करू दे ना. कोण्याही बाईचा नाद असतोय. सून जरा पैशावाली यावा. द्वारकाबाई, सून पैशावाली येण्यापेक्षा गुणवान यावा असा विचार केला पाहिजे. काय करता पैशावाली? ती तुमच्या पोराला जर बगलात घेऊन तिकडे फिरत असेल गोव्याला तर काय करते? हरपालन बब्या तुमचा. गुणवान केली पाहिजे सून. गुणवान, चारित्र्य संपन्न, आचरण संपन्न, शील संपन्न सून असली पाहिजे. काय करता पैशावाली? हो, आम्ही 42 जण 4 ठणला शिकायला होतो. त्याच्यात सगळ्याची लग्न झाली. त्याच्यात 42 जणात एकाच बायको सुंदर भेटली. ती असं वजनातच म्हणायचं, मै बायको लय सुंदर, मै बायको लय सुंदर. म्हणलं ठीक आहे, तुला MSCBचं बिल भरायचं काम नाही, कारण ती घरात उभी केली की लाईटच चमकत येत. आमच्या असू दे बाबा मेन कापड्या कशा बी का असं काय हरकत नाही. पण इतकी सुंदर. त्याच्या घरी 3 आवतो होते. आता ते नाशिकला इटा उचलीत आहे.
आणि आमच्या 42 जणात त्याची बायको आमच्या बायकापेक्षा त्याची 1 नंबरला दिसत. ते म्हणत होतं, मी नाही म्हणत. मी बायकोला सुंदर म्हणत नाही तर लोकांना म्हणाल रिकाम आहे का विठाला विठाला. सुंदर कोणाला म्हणायचं? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रामध्ये 222 स्त्रिया सुंदर होत्या. इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्या 6 स्त्रियापैकी 4 हिंदूकडे होत्या, 2 मुस्लिमाकडे होत्या. कोणाला सुंदर म्हणायचं? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून मुस्लिमाची कन्या, त्या मुसलमानाची सुंदर स्त्री. अमावस्याच्या रात्री तिचा प्रकाश पडायचा, तिला आई म्हणून घरी पाठवून दिलं. तिला म्हणायचं सुंदर. जी बाई ज्या झाडाखाली गेल्या, प्रसन्न भयतती यतो जायन तरुयन शाखा प्रसन्न यो, तरुयन भयतती शाखा भयतती पुष्पादिनी आणि माल्यादिनी, कंचन भयतती हे मांगय कायम दधंस्ततेवचा. जिच्या कायेच्या सुगंधाने झाडाची फांद्या, तरवर शाखा प्रसन्न, ती फांद्या प्रसन्न होत्यात, तिला सुंदर म्हणतात. आपल्या कापसात गेल्या बोंड गळत येत. तुम्हाला नाही म्हणालो मी, आमच्या तिकडे गेल्या इकडच्या फुकायच्या, दुसरे आणू तरी कुठून मी. म्हणून असं उग म्हणत जाऊ नका मी सुंदर मी सुंदर मी सुंदर, असं काय नाही विषय. याला जरा सुंदरपणाचा हवी. कोण्या बाईला वाटतंय सुन सुंदर असावा आणि पैशावाली असावा? जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. रिकाम्याला कोणी चलतीचं नाव गाडी, बस्तीचं नाव गाडी, भांगार. जरा बऱ्या घरची आण बापा. भगवान म्हणले काय हरकत नाही, पैशावालीचीच करतो. पण देव म्हणले बाकीचं विचारू नका बरं का, तुला पैशावाली पाहिजे असेल तर मग रूपरंगाचा नको विचार करू. गेले प्रभू एका व्यक्तीकडे, त्या व्यक्तीला प्रणाम केला. कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतो, देवानं स्वीकार केला की काम संपलं. सुदामदेवाची परिस्थिती पाहिली तुम्ही, बघा पुढचं चरित्र. भगवान त्या मुलीच्या घरी गेले आणि पंढरपुरातल्या मालकाने त्या मुलीच्या बाबांना विचारलं, दादा मला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या. आता ती परिस्थिती आली बरं पोरायच्या बापायला. हो, पोरायच्या बापावर ती परिस्थिती आली. कृपा करा तुमची बबी आमच्या बब्याला द्या. हो, तर पोरीचा बाप म्हणला आमच्या बबीला तुमचा बब्या पसंत येतो का आधी बघू द्या. पहिलं वेगळं होतं. पोरीचे बाप म्हणायचे वा गुरुजी घ्या ना आम्हाला पदरात, घ्या हो गरीबाचं लेकरू घ्या, असे पोरीचे बाप म्हणत होते. नवसरले आता पोरीचे बाप. काळ बदलत असतो 35 वर्षाला, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. प्रत्येक क्षेत्रात काळ बदलत असतो. 69 वर्षापूर्वी काळ होता शेतीचा, शेतकऱ्याचा. आता काळ आहे मजुराचा. अजून फक्त 6 वर्ष दम धरा. 6 वर्षापर्यंत मजूर तुम्हाला ह्या बोटाव त्या बोटाव तुका करीन. फक्त 6 वर्ष. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7/12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. गिरगावकर जिवंत असेल नसेल पण माझं वाक्य कायम राहील. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7/12 असेल तो या भारत देशातला, या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. जराशी कळ सहन करा, जराशी कळ सहन करा. 69 वर्षापूर्वी आपल्या बाप दादानं काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले, काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले म्हणून आपल्यावर ही उलटी प्रक्रिया आली. आता आपल्याला ते बेजार करते. आमच्या पाहुण्याची तर 9 म्हशी येलेल्या आणि गडीचे दूध काढतं का ते म्हणलं मालक माझ्या मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, मी येतो. 9 म्हशी येलेल्या. वाघराला सोडायनं म्हणून त्याला दूध पिता येणं आणि ह्या मालकाला काढता येणं म्हणून हे काळाच्या आडवासायले. किर्लोस्कर इंनाचा आईल. काळ बदलला पण फक्त अजून 6-6.5 वर्ष दमदारा. शेतीचा काळ येणार आहे, फार मोठा काळ आहे शेतीचा. त्याच्यासारखा बादशाह कोणी नसेल. असो, देवानं मुलीच्या वडिलाला विनंती केली, दादा मला तुमची मुलगी द्या. हे कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला. पोरीच्या बापाने वेळ झाला. चला बाजारात मांडली का माझी मुलगी? चल 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 निघ 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 घरी. हे तर लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे. ममाति कन्यान भयानाम प्रसवोति यति जयो.
पुष्पाधिनी माल्यादिनी सुचयो कन्यांग्रभांस्तरत्नयो. अरे फुलाच्या पाकळीसारखी सांभाळली माझी कन्या. हा, मी आजहून कोण्याच गॅदरिंग मध्ये नाचू दिली नाही. हो, त्या पोरीच्या बापान गॅदरिंग मध्ये पोरगी नाचू दिली नव्हती. इथं कोणी गुरुजी असतील तर माफी मागतो. गॅदरिंग मध्ये मुलींना पार्ट देत असताना राष्ट्रमाता जिजाबाईंचं पार्ट द्या, देवी अहिल्याबाई होळकरांचं पार्ट द्या, सावित्रीबाई फुलेंचं पार्ट द्या. ज्या बाईनं आपल्या मालकाची फार सेवा केली अशा रमाबाईचं पार्ट द्या. एखाद्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय जनाबाई मुक्ताबाई सखूंचं पार्ट द्या. बाष्कळ पिक्चरच्या गाण्यावर मुली नाचू नका. सगळ्या शिक्षकांना नाक घासून प्रणाम करतो, नाक घासून प्रणाम करतो. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. फार मोठी मागच्या लोकांनी संस्कृती टिकवली हो, फार मोठी संस्कृती टिकवली. काल या नवरात्रीमध्ये कशाला नवरात्रा म्हणतेत, कशाला म्हणायच्या नवरात्रा? बकदालभ्यांचा पुरावा आहे. अगा सप्तरपदीर भय जायते विशंतो भोजतः त्यक्तार भार्या व्रजितो समकुलोस्ततेवचा भिन्न गोत्रेस्ततेवच मिलनम यज्जायते. याच्या पलीकडे सांगत असतो जोशी काका, सप्तपदी घेत असताना किती शास्त्र सांगितलं. निमोजन कृतजय क्रतरोर भयस्थितानां भास्करो तेजो भयस्थितायां देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु विन्दतटायां नवदाम्पत्यं तदेव च शृणरोदिभय जतो जनाभय सकलदिजा जग्निरे यतो भयास्थित यत कृतयान मंगल भयचित जनोया सगोत्रियतिथि भिन्न गोत्रा रपानियो ग्रहणत्वया मंगल तत्त्वं सुदागयो सुनत्कामिनीं भयोजनाः. जिच्या सोबत अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे मारलेत. सोयरे धायरे विष्ट मित्र सजन सख्यांनी अक्षदा टाकल्यात. अंतरपट सुटलाय. पाणी ग्रहण केलं. जिच्या नावानं, आपल्या नावानं जी कुंकू लावते ती बाई नवरात्रामध्ये काही ओसंग्याच्या अंतरात 9 दिवसात आपली बायको असावा, असं आपली भारतीय संस्कृतीतलं पुराण सांगते. बायको बायको वाक्य कळालं का? पपेची माय. सहिष्ण भेदानाम जायते समश्वास्ति तत्यागेषु. नवरात्रात आपली स्वतःची बायको पुरुषाच्या दूर असावा. माझ्या माईंनं तुम्हाला सांगतोय, तुम्ही खेड्यातले आहात, तुम्ही काही नाहीत, पण शहरात इतका उद्रेक झाला या नवरात्रीमध्ये. ज्या पुरुषाचं नाव गाव माहीत नाही त्याच्यासोबत बाई लाकडं घेऊन नाचायली. किती शोकांतिक आहे. काय वाटत असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना? काय वाटत असेल? अहो, ज्या राज्यात बाई एखादा नालायक माणूस नाचत होता त्या व्यक्तीचा चौरंग करायचे छत्रपती शिवाजी महाराज. एक बाई म्हणली, महाराज मी पोटासाठी नाचते, अख्ख्या जीवनाचा संसार तिच्या घरी नेऊन टाकला, पण नाचू नकोस ग. या भारत देशातल्या तरुणांचं अंतकरण तू पाकळू नकोस. असा सांगणारा रयतेचा राजा, त्या राजाच्या नगरीत बाई कोणाच्या सोबत नाचते? का करता असं? का करता असं? माझी मुलगी आता 7वीत आहे. माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. मुलगी 4थीला असताना नागरे सर तिनं सांगितलं, बाबा सरांनी हा ड्रेसचं नाव लिहून दिले, तो गुलाबी कलर ड्रेस होता, हा घेऊन या. मी म्हणलं, बाई आपल्याला पैशाची काही अडचण नाही ग, लोक आपल्याला फार देतात, मी तुला चांदीची झालर असलेला ड्रेस आणतो, पण कशा करता हा ड्रेस? गॅदरिंगमध्ये आमकामकं गाणं आहे, त्या गाण्यावर मला नाचायचं आहे. मी 4थीच्या मुलीला सांगितलं, बाई महाराष्ट्रात 3716 गाव फिरलोय, मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तितक्या गावातलं लोणी तूप खाऊन आलो ग. लोक माझ्या पाया पडते, तुझ्या बाबाच्या पाया पडते, तू या गाण्यावर नाचू नये बाई, नाचू नये. 4थीची मुलगी होती माझी. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी दटवलं, का ग तुझ्या बाबाकडे इतके पैसे आहेत आणि का नाही ड्रेस आणला तुला? ती म्हणली, आमचे बाबा या गाण्यावर नाचायला नको म्हणते. दे तुझ्या बाबाचा नंबर सांग. सांगितलं आणि मला गुरुजी बोलले, का हो म्हणे महाराज का? मी म्हणलं, गुरुजी माफ करा, मी ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करणारा व्यक्ती आहे, कृपया तुम्हाला विनंती,
माझ्या मुलीला या खेळातून बाजूला काढा आणि तुम्हाला पसंत नसेल तर आजची आज तिची टिशी देऊन टाका, पण मी त्या गाण्यावर गॅदरिंगवर माझी मुलगी नाचू देणार नाही. हे तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या सज्जनांनो ध्यानात धरा. काळ फार बदललाय राजांनो, फार बदललाय, काळ फार बदललाय. हे बा संगतीचं पाप इतकं मोठं आहे. अहो अमूल्य किमतीचा हिरा ढेकणाच्या संगतीत नाश होऊन जातो. अहो आयुष्यभर ज्यानं परमार्थ केलाय, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, संगतीचं फार मोठं पाप आहे सज्जनांनो. हो फार मोठं आहे.